संपूर्ण देशवासियांना या तिरंगा रॅली निमित्तानं माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं होतं की 15 ऑगस्टच्या पूर्वी पूर्ण देशभरामध्ये गाव, शहर, वस्ती, जिल्हा, तालुका, राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये या रॅल्यांचं आयोजन व्हावं. उद्देश इतकाच आहे की आपण सर्व भारतीय आहोत आणि या भारताच्या सार्वभौम एकतेसाठी, अखंडतेसाठी, उन्नतीसाठी आपण देशाच्या प्रती आपली सद्भावना व्यक्त करण्याच्यासाठी ही रॅलीचं आयोजन भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आयोजित करण्यात आलं. या ठिकाणी आपल्या माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ही रॅली आयोजित झाली. माननीय आमदार गणेशजी नाईक साहेबांचं मार्गदर्शन, संदीपजी नाईक असतील, राजेश पाटील साहेब असतील, उपमहापौर साहेब असतील, या सर्वांनी, नगरसेवक, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि प्रामुख्यानं युवा पिढी ही मोठ्या संख्येनं इथले नागरिक या ठिकाणी आपल्या या रॅलीमध्ये सहयोगी झाले. मुळात हे नवी मुंबई शहर सुद्धा सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन जाणार आहे आणि म्हणून या शहरामध्ये आपण देशाचे नागरिक म्हणून पुन्हा गोविंदानं राहिलं पाहिजे. भविष्यामध्ये या देशाची प्रगती आपल्या घरापासून, वॉर्डापासून, शहरापासून, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश अशी व्हायला पाहिजे. तर आपला देश संपूर्ण जगामध्ये नंबर 1चा होईल. विकसित भारत 2047ला माननीय पंतप्रधान साहेबांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आपण सर्वांनी या सर्व जाती, धर्म, पंथ, पक्षाच्या बेड्या आहेत त्या बाजूला करून एक नागरिक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून आपण पुढे जाऊया. मी सर्व नागरिकांना येणारा 15 ऑगस्टच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि 15 ऑगस्टला सर्वांनी सकाळी लवकर उठून आपला तिरंगा हातात घेऊन जिथे शक्य आहे तिथे तिरंग्याला सलामी देऊन राष्ट्रगीत गाऊन या देशाच्या बलिदान ज्यांनी केलं त्यांना त्या ठिकाणी नमन करावं अशी मी विनंती करतो.